गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा बघा आमच्याकडे पाऊस पाऊस आणि नुसता पाऊस पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही मित्रांनो. आमच्याकडे लय भारी फील वाटते पण बेमासान पावसानं मित्रांनो एकदम खतरनाक प्रकारचा चक्कर गेला आहे. पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे. काय करू आता या पावसाचं. बघा पाऊस पाऊस कंटिन्यू सकाळपासून असाच चाललाय. पावसामुळे सगळे घरात बसून राहिले मित्रांनो. गडबडच करतोय. पाऊस कामाधंद्याची वाट लावून ठेवली पावसानं. पण ठीक आहे, चांगला पण आहे हा पाऊस. इतका पाऊस पण तितका चांगलाच नाही, फक्त नुकसान नाही व्हायला पाहिजे कोणाचं. दोन शब्द या पावसाबद्दल. हा, दोन शब्द पावसाबद्दल. हा पाऊस किती पडतोय पागल सारखा. मेरे को भी आज चल जाना था क्या? हाँ होते वाला भी. चला जेवण करू 1 वाजला. हो पिओ सो जाओ. काय पिण्याचं हे सर 2 दिवस झाले वल्दी होते. चालू व्हायला पाहिजे. पाणी गेल्यावर नाही होणार चालू. असाच पाऊस पडत राहिला ना तर पूर येईल मग मोठा. एवढं बारीक पावसात हे जे पाणी आहे ना, हे पाणी कसं असते ते याला मचवणं पाणी म्हणतात. जमीनमध्ये जाते हे पाणी. हां धीरे 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 ओके. आणि मग एकदा का ते जमीनचा कोटा पूर्ण झाला की ते पाणी वाहून निघते डायरेक्ट कंटिन्यू. हा आपल्याला असं वाटतं की रे एवढासा तो पाऊस चालू आहे. हा पण ॲक्च्युली हा पाऊस खतरनाक चालू आहे. कंटिन्यू चालू आहे ना. हा झळ लागली आहे सगळी. आणि जो एकदम असा पडतो ना खतरनाक धड 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 त्याच्यानं बी वाहून निघते पाणी. त्याच्यानं काय होते माहिती आहे का, अचानक पूर येऊन चालला जातो. चांगला वाटतं असा पाऊस मला. असाच पाऊस आहे. असा पाऊस नाही सगळ्यात भारी म्हणजे असा पाऊस. लाईट बिल येत नाही मित्रांनो आम्हाला. कोण बसलो या रूम मध्ये. त्याच्यानंतर मी एकदाच राऊंड मारलाय, मी परत नाही आले. मित्रांनो तर मम्मी पप्पा आले आता आणि त्यांनी आणली कचोरी अँड जिलेबी. जलेबी जलेबी जलेबी. ये कचोरी है और ये है जलेबी. चलो अभी इसे खाते हैं अपन. अबे अशी खात मजा येते माधवी. प्लेटमध्ये हातात घेणं पाहिजे असं. क्या बना रहे हो? आपल्या मैत्रिणी भाषा काय बनवतोय मी म्हणतोय. हे मेदूवडा नाही, दहीवडा. दहीवडा बना रहे गाइस. दही वडे बनवणे चालले मित्रांनो. हे काय बॅटर दही वड्याचं. टेस्ट झाले ना. आपल्या दोघी बाई भांड हे सजेशन देतात तुम्ही तर जरा करा की मग. वहिनीची मदत करते तिची ननद रिकामे काम करून. हे वडे मित्रांनो थोड्या वेळाने पाण्यात जातील. आणि हे दही आहे आणि हे वडे इथं फ्राय होत आहे. ओके तिकडे बसली आहे आरामात. असते बघ कशी असते बघ. मग काय करते. टेस्ट बिचकते माहिती आहे का. 100 जणांच्या हात लागल्या. मग अरे तनु जाऊ नको तू. अब इसको ऐसा चपटा प्रेस करने का. कोण याला असे
खेलना नहीं है उसको बताना। तो उनको डुबा रहा ना मैं। कुछ जरूरत नहीं मेरे को करने की। कर रहे हैं ना? ठीक। देख चुपचाप। अबे बताने में सजेशन देने में क्या भानगड़ है तुम बोलने के लोगों बाद चुप बैठता है ना। को? मैं बे चाकू की को मार दिया ना। अरे चाकू चालत नाही रे. चाट मसाला, जीरा पाउडर, जीरा पाउडर, ओनली जीरा पाउडर चाट मसाला नहीं। नहीं है। तो लाइक आपको थोड़ा सा काला नमक लेना पड़ेगा और थोड़ा सा मिर्ची का पाउडर। तो देना नहीं होगा। Okay, created Okay. and directed by Mrs. Mowgli Balrao. वही जाएंगे मुक्ताई नगर के घर। ओके बेब्स। रिसॉर्टला पाठवून दे. सच्चाच घेऊन येते आता मी जेली. ती जिराच्या डब्यात टाकून देते पावडर. नाही इंग्लिश इंग्लिश बरं आहे. बरं आहे. बरं आहे का? मी पण नाही. बरोबर तर आणले मी ना. तो द्या चटणी. हे खाऊन घ्या ना आधी दहीवडा. मी करू का टेस्ट आता? विकत केवढ्याचा राहतो. आजच्या जेवढ्या पोळ्या उडतील सकाळी तळून टाकायचे तेलाही माझे विकत केवढ्याची डिश राहते. ठीक आहे. विकत घेतली तशी 50 रुपये 60 रुपये. पुरणाच्या पोळ्या खाल्लं का? चांगला आहे. उपर आहे एकदम चांगलं. भाजी. ओके मित्रांनो, तर जेवण झाल्यावर ना मी फिरत होतो इथं आपल्या गच्चीवरती. गच्चीवर आलो आहे मी बघा. फिरायला अंधारच अंधार आहे. संध्याकाळच्या 4 वाजेपासून पाऊस थांबला होता. आता मला असं वाटलं की थांबला पाऊस, आता काही येणार नाही. पण पाऊस परत चालू झाला आहे मित्रांनो. फिरता फिरता पाऊस लागायला लागला. आता मी जाईल खाली. अजून पप्पा आणि ते फिरताच आहे रस्त्यावरती. मीन्स पाऊस चालू झाला आहे म्हणजे थोडा थोडा चालू झाला आहे, अजून असा फास्ट नाही चालू झाला आहे. ओके गाईस, तर आजच्या ब्लॉगचा एंड पण किचनमधूनच होतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये पण माधवीने बिर्याणी केली होती. आज तिने बनवले, काय बनवलं आज? दही वडे. कालच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो माधवीने बनवलं ती बिर्याणी, चिकन बिर्याणी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तिने बनवलं आहे दही वडे. एक नंबर झाले ते मित्रांनो, लय मजा आली. चला मग, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.